पंत यावे. आम्ही अस्वस्थपणे आपलीच प्रतीक्षा करीत होतो. समय बडा बाका आहे आणि हो, महाराणी सोयराबाई सुद्धा आपल्या भेटीची वाट बघत. पंत, आपला गुप्त खलिता हाती पडतात तातडीने आपल्या भेटीस निघून आलो. आपण रायगड आधीच पोहोचल्याचं कळताच समाधान वाटत. तानाजी पंत, आपण या राज्याचे सोनी मराठी दौलतीचे एक मुख्य अधिकारी, शिवाय महाराणी साहेबांच्या खास मदतीचे. तेव्हा या दुःखाच्या समयी ब्रह्मवृंदांच्या हिताच्या निर्णयाचा कार्यभाग साधणे आपल्यावरच अवलंबून आहे. महाराणी सरकारांनी काही कौल दिला नाही, पण अष्टप्रधानांची बैठक बोलवण्याची तातडी त्यांनी केली आहे. अद्यापही त्यांच्या मनाचा पराभव काही आम्हास कळत. सध्या त्या शोकाकुल अवस्थेत आहे. पंत, हीच योग्य संधी आहे. आपण आताच तातडीने काही पावलं उचलली पाहिजे. ही संधी घालवता कामा नये असे नाही वाटत आपणास? म्हणजे अनाजी पंत आपल्या मनात नेमके चालले तरी काय? पंत, तेच आपल्या मनात आहे. पण हे सारे सुरळीत पार पडेल. महाराणी साहेब, बाकी ती जिम्मेदारी आपण आमच्यावर सोपवा. आणि हो, सर्वप्रथम रायगडाची दारे बंद करण्याचा हुकूम जारी करा. हा हुकूम तर आम्ही महाराजांच्या निधनाची वार्ता आम्हाला मिळताच आम्ही तात्काळ जारी केला आहे. म्हणा रायगडाचे गडकरी पंत राहूजी सोमनाथ यांनी गडाची दारे बंद करून चौक्या पहारी दिल्या असतील. वा पंत वा, हे बरे केले. थोरल्या महाराजांचा मृत्यू झाल्याची खबर एवढ्यात जाहीर होता कामा नये. हे सर्वाधिक महत्वाचे. जेव्हा ही वार्ता रियासतीला कळेल त्यापूर्वीच आपला कार्यभाग साधला गेला पाहिजे. हो, ह्याबाबत इतरी खबरदारी आपल्या कूटनीतीची, व्यवहार दक्षतेची पावतीच म्हणावी लागेल. तानाजी पंत, अहो आमची सगळे हयात या राज्याच्या राजकारणासाठी खर्ची करण्यात चालले बघा. पंत, आम्ही श्रेष्ठ वर्णाचे, श्रेष्ठ कुलाचे ब्राह्मण असूनही येथे शूद्रांची चाकरी करावी लागत आहे. अहो पण कुणाची सांगायची सोय राहिली नाही. पंत, आपले शल्य आम्हा कळते. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊ नये यासाठी आपण केलेल्या कारवाई आम्हास ज्ञात. पण ऐन वेळ येऊन त्या गागाभट्टाने आपल्या मनावर पाणी फेरले. अन्यथा या राज्याचे अभिषिक्त महाराज आपणच असतात हे आम्हास ठाऊक नाही. पण पंत, गागाभट्टाबाबत झालेली गाफिली पुन्हा होऊ नये याची गंभीरपणे दखल घेण्याची गरज आहे. म्हणूनच पंत, पन्हाळगडावर वृत्त पोहोचण्यापूर्वीच महाराणी साहेबांशी मसलत केली पाहिजे. त्यांचा कौल बघून. पंत, त्यांचा कौल आम्ही जाणतो. पुत्र प्रेम आदळे असते. काही ब्रह्मास्त्रांचा उपयोग करावा लागेल आणि तो कसा करावा हे आम्ही जाणतो. महाराणी साहेबांच्या मनात युवराज संभाजीबद्दल प्रचंड मस्त रासूया निर्माण करून आमच्या हाताची कटपुतळी बनवून ठेवण्याची तजवीज आम्ही करू. पण काळजी करू नये. तानाजी पंत, आपले मनसुबे गुपितच राहिले पाहिजे. युवराजांचे नजरबान हेर जासून रायगडीही असतील. आता गाफील होऊन चालणार नाही. पंत, रायगडी शिरताच ती हे व्यवस्था लावून आलो. यवना युवराज संभाजीच्या साऱ्या नजरबंद हेर जासुदांचे शिरच्छेद गडकरी राहूजी सोमनाथ आणि आमच्या मर्जीतल्या सैनिकाने केले सुद्धा असतील. आता युवराज संभाजी आमच्या हातातून कशा साई सलामत वाचतात ना तेच बघायचं. युवराज संभाजी आम्हाला दिवसता, आमचा अपमान करता, आम्हाला लबाड म्हणतात. हा राजे आपणास कसा जेरबंद करतो ना तेच बघा. एकदा का राजारामांचे मंचकर होऊन झाले तर राजगृहाखाली आपला शिरच्छेद नाही करीला ना तर नावाचा अनाजी पंत नाही. अनाजी पंत, युवराज संभाजीचा राज्याभिषेक झाला तर ब्रह्मवृंदा शासन देण्याचा अधिकार त्यांना मिळेल.
आपले कवच असलेल्या वर्ण व्यवस्थेवरील हा सर्वात मोठा आघात ठरेल. आणि हे आपल्या हिताचे नाही अनाजी पंत. व काहीही हो, युवराज संभाजी छत्रपतीपद मिळू नये असेच काही करावे लागेल हो. दुसरा म्हणजे तो कडूशा कपची शाक्त पंथाचे झेंडे घेऊन तो आमच्या वैदिक धर्मालाच नेस्तनाबूत करत. वैदिक धर्म जेरबंद झाला तर आमचे ब्राह्मणी कुलाचार्य विधी आणि व्रती आपसुकच बंद होते. ही ब्रह्मास्त्र आहेत म्हणून आपला वर्चस्व आहे पंत. युवराज संभाजीचा शाक्तपंथीयांवर खास प्रभाव आहे. शिवाय त्यांचा संस्कृत भाषेचा अभ्यासही झालाय. आमच्या वैदिक ब्राह्मणी धर्मातल्या आमच्या लांड्या लबड्या त्यांना कळल्या. वर्णश्रेष्ठत्वाला ते तुमानतच हो. आमच्या कारभाराकडे हे संशयाने बघतात हो. आपल्याला सर्व क्षेत्रात सरस ठरणारा युवराज छत्रपती झाला तर आमची धडकत राहणार नाही. म्हणूनच पंत, म्हणूनच युवराज संभाजीला छत्रपती होऊ द्यायचे नाही. बहालराजे राजारामांचा मंचकर करावी अशी आमची योजना आहे. महाराणी सोयराबाई सरकार राजमाता होती. जिथे कैकईला पुत्र मोह आवडला नाही तिथे महाराणी युवराजांसाठी आपल्या पुत्राचे राजत्व सोडत असेही वाटत नाही. शिवाय महाराणी साहेबांचे बंधू आणि बाळराजांचे मामा हंबीरराव मोहिते खुद्द या राज्याचे सेनापती आहेत. हा सुवर्णयोग पुन्हा यावायाचा नाही. नानाजी पंत, तत्पूर्वी अष्टप्रधान मंडळींना विश्वासात घ्यावे लागेल. पंत, रायगडी शिरताच ती ही व्यवस्था लावली. न्यायाधीश प्रल्हाद पंत निराजी, पंडित मोरेश्वर रघुनाथ आदी अष्टप्रधान मंडळ आपल्या पाठीशी आहे. वाह, चला म्हणजे काळजीचं कारण नाही. आता लक्ष इथंच. बाळराजांचे मंचकारवन आणि युवराज संभाजीचा शिरच्छेद. म्हणजे सुकृतदर्शनी राज्य राजारामांचे, राजमाता सोयराबाईंचे, पण राज्याचे असं तरी आम्ही. कारभाराच्या किल्ल्या आमच्या हातात, प्रजेवर हुकुमत आमची. म्हणजे खरे छत्रपती आम्ही, होय आम्हीच. आमचं राज्य म्हणजे आर्यांचं राज्य, देवा ब्राह्मणांचं राज्य, स्मृती श्रुती पुराणांच्या दंडकांचे राज्य. वा वा पंत वा. अडाजी पंत, हो आम्ही परशुरामाचे वारसदार. तो वारसा चालवणे हेच आमचे धर्मकार्य, देशकार्य. चला, एकदा का महाराणी साहेबांचा कौल मिळाला की आपले काम फत्य. पंत, आता उशीर नको. सरकारकडून सुरनिसांना मुजरा असो. आपल्यासाठी महाराणी सरकारांची वर्दी आहे. आपल्या भेटीसाठी त्या इकडेच येत आहेत. महाराणी सरकारांना मुजरा असो. महाराणी साहेबांना मुजरा करतो. महाराणी सरकार आपणावर आणि बहालराजे राजारामांवर अकस्मात कोसळलेल्या या संकटाची आम्हाला जाणीव, पण आपणच आपणास सावरले पाहिजे. आम्ही आपल्या शोकात सामील आहोत महाराणी सरकार. होय महाराणी साहेब, थोरल्या महाराजांच्या जाण्याने आपल्या साऱ्यांचेच अतोनात नुकसान झाले आहे. आम्हीही पोरके झालो आहोत. आता आम्हालाही आपलाच काय तो आधार नाही काय अनाजी पंत. पंत अगदी योग्य बोलत आहेत महाराणी सरकार. आता संपूर्ण राज्याची जबाबदारी आपणावरच आहे. या कठीण समयी आपले मार्गदर्शन आम्हाला हवे आहे. तिकडं मोगल टपून बसलाय आणि इकडे फितुरी काही कमी नाही. पंत, अनाजी, महाराज आम्हाला सोडून गेल्याने आमचे सौभाग्य तर आमच्याकडून हिरावले गेले आहेच, पण आम्ही अनाथ आणि पोरके झालो. या समयी आम्ही सती जावे असाच विचार आमच्या मनात येतोय. महाराणी सरकारांनी या समय असा विचार करू नये. राज्याची सारी जबाबदारी आपल्यावरच. महाराजांची तीच इच्छा होती. शिवाय बाळराजे लहान आहेत, त्यांना आपली गरज आहे. महाराणी साहेब किमान बाळराजांकडे तरी बघा.
त्यांना आपल्याशिवाय दुसरे आहे कोण? आम्ही काय बोलून चालून चाकर. पंत, युवराज संभाजी राजांना खलिता पाठवला, तरी ते अद्याप रायगडी कसे आले नाही? आम्हाला काळजी वाटते. ते आल्याशिवाय महाराजांचा अग्निसंस्कारही होणे शक्य नाही. युवराज अद्याप का पोहोचले नाही? पंत, अनाजी आपण गप्प का, बोलत का नाही? महाराणी सरकार, युवराजांना एवढा महत्वाचा खलिता मिळूनही ते आले नाही. माफ करा, पण त्यांचे इरादे काही ठीक दिसत नाही. त्यांचे मनसुबे काही वर असल्याच्या वार्ता आमच्या जासुदांनी दिल्या. माफ करावे महाराणी साहेब, पण हा समय नसूनही सत्य काय ते बोलावे लागणार आहे. अलीकडे युवराज कब्जी कलुषाच्या वशात आहे. दिनरात काव्य काय रचतात, गाण्यांच्या मैफिली काय सजवतात, रात्रोरात्र मंत्र तंत्राची अनुष्ठाने काय करतात. महाराज दक्षिण दिग्विजयी असताना त्यांनी कब्जी कलुषाकडून कलशाभिषेक करून स्वतःचा राज्याभिषेक केल्याचे वृत्त आहे. पण आता सत्य पंत, हे काय घडीत बोलत आहात आपण? आमचे युवराज असा प्रमाद करू शकतील यावर आमचा विश्वास नाही. आपला काहीतरी गैरसमज झाला. ही आपली ममता आहे महाराणी सरकार. सत्य फार कटू आहे. या वास्तवाची कल्पना महाराजांनाही झाली होती. युवराज करीत असलेल्या बदफैलीची वार्ता महाराजांनाही कळाली होती. पण महाराज आमच्या जवळ कधी काही बोलले नाही. त्यांच्या मनाचा थोडाही थांबपत्ता कसा बरं आम्हाला लागला नाही? नाही पंत, नाही. अनाजी, आमचा अद्यापही विश्वास बसत नाही. युवराज फटकळ आहेत, परखड आहेत, ही टीका आहे, पण महाराणी साहेब, युवराज मोगल दिलेर खानाशी जाऊन मिळाले. भोपाळगडात मोगल आपल्या रयतेची कत्तल करीत असताना त्याचा ते आसुरी आनंद घेत होते. या घटनांनी महाराज खचून गेले होते. पण सांगणार कुणाला? आपण ठरल्या सावत्र माता. तेव्हापासून महाराज खरे तर कोसळतच होते. महाराणी सरकार, युवराज नेहमीच महाराजांच्या प्राणकमनाची वाट बघत आले आहे. सत्तेच्या कैफीसाठी युवराज काही करू शकतात. माफ करा, पण या स्थितीत आम्हाला बालराजांची अधिक काळजी वाटते. आणि आमची भीती आम्ही अनेकदा पंताकडे बोलूनही दाखवले नाही का पंत? हो हो ना, अनाजीची भीती अगदी रास्त आहे. महाराणी साहेब, थोरल्या महाराजांची वार्ता युवराजांना कळण्यापूर्वीच आपण काहीतरी कठीण पावले उचलली पाहिजे. आपण पट्टाभिषिक्त महाराणी आहात, तेव्हा शास्त्रानुसार महाराजांच्या पश्चात छत्रपती होण्याचा अधिकार केवळ बालराजे राजारामांचाच आहे. बालराजांना छत्रपती करावी अशी खुद्द महाराजांची इच्छा होती नाही का मोरोपंत? हो ना, हो. दस्तूर खुद्द महाराज आमच्याशी आणि अनाजी पंतांशी तसे बोलले होते. महाराजांची इच्छा म्हणजे परमेश्वराची इच्छा. मग आम्ही कसा नकार देणार? समय तसाच होता, म्हणून महाराणी सरकार, बाळराजांना सिंहासनावर बसवावे ही अशी आमची नम्र विनंती आहे. पण हे कसं शक्य? बालराज अजून लहान आहेत, अज्ञानी आहेत, शरीराने दुर्बल आणि मनाने कोमल आहेत. पण ते रयतेचे प्रिय आहेत, फौजेचे लाडके आहेत. एकदा का त्यांचे मंचकारोहण झाले तर रयतच त्यांच्या रक्षणासाठी पुढे. अन्यथा युवराज संभाजी सत्तेच्या मनापायी बाळराजांना नाही पंत, नाही. बस, यापुढे आम्हाला कल्पनाही करवत नाही. बालराजा राजाराम आमचे जीवकी प्राण आहेत. महाराणी सरकार, बाळराजांच्या जीवाला धोका हे वास्तव आहे. म्हणून ह्या समयी आपला कौल महत्वाचा आहे. बाळराजांना गादीवर बसून आपण राज्याचे शासन चालवावे अशी आम्ही नम्र विनंती करतो. आणि या संदर्भात अष्टप्रधान मंडळी आपल्या मर्जी बाहेर नाही याची खात्री आम्ही देतो. शिवाय सरसेनापती हंबीरराव मोहिते, आपले बंधूच बाळराजांचे मामासाहेब, त्यांचाही आशीर्वाद मिळेलच. बोला महाराणी साहेब, बोला. महाराणी सरकार, आपला कौल आहे असे मी समजायचे ना? आपल्या मनात अवश्य पूर्ण होईल. महाराज, महाराज, आम्हाला काही सुचेनासे झाले. आमचे डोके बधीर झाले. आम्ही आपल्या आदेशाची अंमलबजावणी करू. आज्ञा असावी. आपली आज्ञा शिरसावंद्य. येतो महाराणी साहेब.
पुत्र परिस्थितीला शरण जाणार. आबासाहेब, आम्हाला आपला दिलासा हवाय. आबासाहेब, आपला दिलासा हवा. स्वारी आज बरीच अस्वस्थ दिसते. काही वाईट वार्ता तर नाही ना? येस, गेले कित्येक दिवसापासून रायगडाची काही खबर वार्ता नाही. दक्षिणेच्या दिग्विजय आठवून आल्यावर आबासाहेबांचाही काही खलिता नाही. काय झाले असेल कळेनासे झाले. आबासाहेब आता तर कुठे मोहिमेहून परत आले. आपण कशाला एवढी काळजी करता? आबासाहेबांचा फार जीव आहे आपल्यावर. येस, आज कोण जाणे, पण मासाहेबांची आम्हाला खूप याद येत आहे. आज जर मासाहेब हयात असते तर त्यांच्या ममतेने आम्ही हा पोरकेपणाही तात्काळ घालवून बसलो असतो. मासाहेबांचा तर आपण जीव की प्राण. कोण? येस, आम्हाला तो आग्रा प्रकरणाचा प्रसंग अजूनही आठवतो. आम्हाला कवीजींच्या स्वाधीन करून आबासाहेब आग्र्यावरून रायगडी आले आणि येताच त्यांनी आमच्या मृत्यूची वार्ता मुद्दाम म्हणून सगळीकडे पसरवली. वार्ता ऐकून मासाहेब स्वतःला सावरू शकल्या नाही. मग पुढे काय झाले? मोगलांपासून शंभूराजे सुरक्षित राहा म्हणून ही खोटी वार्ता त्यांनीच पसरवल्याची जेव्हा मासाहेबांना सांगितले तेव्हा कुठे मासाहेबांना ती त्यांनी त्वरित आम्हाला रायगडी आणण्याची आज्ञा केली आणि आबासाहेबांनी एके दिवशी आम्हाला अकस्मात मासाहेबांपुढे हजर केले. मासाहेबांनी आम्हाला छातीशी कवटाळली. आम्हाला त्याची ती ऊब अजूनही जाणवते. हो ना, मासाहेबांचे फार ऋण आहेत आपल्यावर. मा जिजाऊ साहेब म्हणजे जगण्याची प्रेरणा, जगण्याचे बळ. मासाहेब म्हणजे जीवनाचा झरा. पण हा झराही आटून गेला दिसतो. आमच्या आईसाहेब आम्हाला बालपणी सोडून गेले, पण मासाहेबांनी कधीही आईसाहेबांची कमतरता भासू दिली नाही. आबासाहेबांच्या खास सल्ल्यानुसार मासाहेबांनी आम्हाला विविध भाषा, कला, साहित्य, शास्त्र, शस्त्रविद्या आदींचे शिक्षण वयाच्या 3ऱ्या वर्षापासून देणे सुरू केले. येसू, वयाच्या 8व्या वर्षापासून आम्हाला 8 भाषा ज्ञात आहेत. खूप चांगले दिवस होते. मासाहेबांच्या वात्सल्याने आम्ही कुटुंब धावून गेलो. पण मासाहेब गेल्यावर आम्ही एकटे पडत चाललो. आबासाहेब सतत मोहिमेत. सोयरा आईसाहेबांनी बालराजांचा जन्म होईपर्यंत आमच्यावर खूप माया केली. पण जाऊ द्या, मासाहेबांच्या पुण्यस्मरणी मनाला टोचेल अशा आठवणी कशा पाहिजे. तर स्वारी, पुढे काय झाले सांगणार नाही आम्हाला? आम्ही रायगडी पोहोचताच आमची नजर अकस्मात आसपास भिरभिरत होती. थांबलात का? बोला ना, पुढे काय झाले? खरे म्हणजे आमची नजर तुम्हाला शोधत होती. आमची खेळातली सखी आमच्या डोळ्यांना दिसत नव्हती. हे काही आमच्या मनाला बरे वाटत नव्हते. चला काहीतरीच. युवराज, बालपणीच्या त्या आठवणी किती सुखद वाटतात नाही? हो. मग पुढे काय झाले? मग काय, आम्ही अखेर मासाहेबांना विचारलेच, येसू कुठे आहे? क्षणार्धात सारेच हसायला लागले. आबासाहेबांनाही हसू आवडले. त्यांनी त्वरित तुम्हाला शृंगारपुरीहून रायगडी आणण्याची आज्ञा केली. पण येसू, खरं सांग, त्यावेळी तुम्ही आम्हाला विसरल्या होता. बोला ना. आम्हाला गडे आपल्यासारखे स्पष्ट नाही ना बोलता येत. पण खरे सांगू, आम्हालाही आपली खूप खूप आठवण येत असेल. आम्ही आईसाहेबांकडे रायगड येण्याचा हट्टही केला होता. पण काय येसू, बोला ना. गप्प का? आजही त्या आठवणींनी आमच्या जीवाचा थरकाप उडतो. नकोच त्या क्लेशकारक आठवणी. समजलो. आमच्या मृत्यूची वार्ता शृंगारपुरी ही पोचली होती म्हणायची तर. पाण्यात रडारड सुरू झाली होती. आमच्या आईसाहेब आम्हाला वारंवार उड्याशी कवटाळत होत्या. आमचे पिताजी वारंवार आमच्या डोक्यावरून हात फिरवत होते. आम्हाला काहीच कळत नव्हते. मात्र काहीतरी वाईट घडलंय.
मग आपण रडला नाही? प्रथम तर काहीच कळेना. मग कोणीतरी बोलले यसूला सती जावं लागेल. मग मात्र उलगडा झाला आणि आम्ही ओक्साबोक्षी रडू लागलो. मग एके दिवशी आपण सुखरूप पोचल्याची वार्ता आली. यसुबाईंना त्वरित रायगडी रवाना करा असा आबासाहेबांचा ठणका पिताजींच्या हाती पडला आणि आमचा वाडा पुन्हा सडई चौकडीच्या आवाजानं निरातून गेला आणि आमच्या जीवात जीव आला. येसू, आमच्यावर तुमचा किती जीव. येसू, खरंच आमच्या जीवाला काही बरे वाईट झाले असते तर? काय स्वारींनी असे अशुभ बोलू नये. आमच्या सौभाग्याची शपथ आहे. बरे, आपली आज्ञा शिरसावंत दे राणी सरकार. पुन्हा असे अशुभ वचन आमच्या या मुखातून नाही बाहेर पडणार. पण येसू, एक सांग, अर्थात आपली आज्ञा असेल. आता युवराजांनाही काय आमच्या आज्ञेची गरज आहे? बोला, स्वारीचे आम्ही सारे काही ऐकून घ्यायला तयार आहोत. फक्त अशुभ वचन सोडून आम्हाला आपल्या अशुभाची कल्पनाही करू नये. येसू, एवढा हळवेपणा योग्य नाही. अहा, आम्ही जातीचे सैनिक. रणांगण हेच आमचे आयुष्य. शत्रूचा वार सतत झेलणे हेच आमची रोजनिशी. हे मोगल तर सोडाच, सोक्यातले शत्रू ही कमी नाही. अहो, जिंदगानीचा काय भरोसा. नेटाने धीराने परिस्थितीशी सामना करायला शिका. आपण युवराज्ञ आहात आणि आमच्या सोबत या स्वराज्याचा कारभार आपणासही पाहायचा. आम्ही काही युवराजांच्या मर्जी बाहेर आहोत. आम्ही स्वारीचा अपेक्षा बंद नाही होऊ देणार कधी. आपल्या एवढी या स्वराज्याची जिम्मेदारी आमचीही आहेच ना. वाह, आता कशा बोलला. आता आपण शोधता छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या सुनपणी, युवराज संभाजींच्या युवराज्ञा आणि मासाहेबांच्या नातसून. युवराजांचा विजय असो. कवी कलाचे आले आहेत युवराज, ते आपल्याला भेटू इच्छितात. रवीजींना हात पाड. युवराजांना मुद्रा असो, युवराज्ञी राणी सरकारांना मुद्रा असो. यावे पंडितजी, या. अगदी योग्य वेळी आला. आता आम्ही आपणासच याद करीत. सुंदर तेज रूप सुहाना, युवराज हमारे सबसे आला. राजकुमारी जो प्रीतियन संगे, डारी तुमरी गले में माला. आप ही हमको सबसे प्यारे, आप ही हो सबसे न्यारे. अब बिन दूजा कोई नहीं है, हे राजकुंवर हमारे. हे नृपशंभु, हे शिवकुलभूषण, हे पराक्रमी युवराजे. कवि कलश तो जपते रहते, नाम की माला तुम्हारी. वा पंडितजी, वा. युवराज, आपण आमचीच याद करत होता. हा आपला मोठेपणा. आम्ही आपले चाकर, आपण आमचे स्वामी. नाही पंडितजी, आपण केवळ चाकर नाही, आपण युवराजांचे खरे हितचिंतक आहात. ते आपणास मित्र मानतात, सखा मानतात. आपल्या स्वामीनिष्ठेला, राजनिष्ठेला तोड नाही. होय पंडितजी, युवराजने अगदी रास्त बोलत. आग्र्यावरून आमची सुटका करण्यात आपले पिता आणि आपण फार मोलाची भूमिका बजावली. आपल्यामुळे खऱ्या अर्थाने आम्हाला जीवनदान मिळालं. नाही युवराज, ते आमचे कर्तव्यच होते. थोरल्या महाराजांनी मोठ्या विश्वासाने आपणास आमच्या सुपूर्द केले होते. आपणास लहानपणीच इतक्या कठोर प्रसंगांना सामोरे जावे लागले होते. आग्र्यावरून सुटका करताना आपला तो भाबडा निष्पाप चेहरा आम्हाला अद्यापही आठवतो. आपणही अत्यंत संयमाने धीराने त्या प्रसंगांना तोंड दिले होते. एका स्वराज्याच्या भावी राजाचे जीवित राखून आम्ही ही सारे पुण्य आमच्या पदरात पाडून घेतले. पंडितजी, आपल्या याच निष्ठेचा युवराजांना आधार आहे. युवराजांची असलेले सख्य म्हणूनच कुणाला पाहावत नाही. होय पंडितजी, अष्टप्रधान मंडळ आमचे खच्चीकरण करत असतात. आपण आम्हाला योग्य सल्ले देऊ, आमचे धैर्य, आमचा विश्वास उंचावू. आपले हे ऋण आम्ही कसे फेडायचे पंडितजी, सांगा ना. युवराज, आपल्या आमच्याविषयी असलेल्या भावना ऐकून आम्ही कृतकृत्य झालो. यापेक्षा या चाकराला काही नको. आमच्याशी असलेल्या स्नेहामुळे
आपले अधिक शत्रू निर्माण झाले. आमचा द्वेष करताना, मत्सर करताना हे शत्रू आपले अहित चिंततात. त्याचेही आम्हाला वाईट वाटते. सत्य असत्य, नीती अनिती, योग्य अयोग्य याची का आम्हास पारख नाही? खुद्द अष्टप्रधान मंडळ आमचे अहित करण्यास टाकले. आम्ही युवराज असूनही आम्हाला ते पाण्यात पाहतात हे का आम्ही जाणत नाही? पण पंडितजी, आपण आम्हाला योग्य सल्ले दे, आमची पाठराखण करा. आमचा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे पंडितजी. इतरांच्या इतराजीची आपण यत्किंचितही काळजी करू. युवराज अगदी रास्त बोलत आहे. आपण कोणतेही किंतु मनात बाळगू नये पंडितजी. तशी आपली आज्ञा युवराज. बरे असो, पण पंडितजी, आपण आपल्या आगमनाचे प्रयोजन ते नाही सांगितले. युवराज, आपण लिहिलेल्या भूतभूषण या ग्रंथाची प्रत आम्ही तयार करून घेतली. या काव्यसंग्रहातील प्रजा, दुर्ग, कोश, सैन्य, राजनीती प्रकरण आणि आपल्या पूर्वजांचा इतिहास आदी बाबी अप्रतिम जमले. याशिवाय आपल्या नशशी, नायिकाभेद आणि सातसतक या ग्रंथांनी ही काव्यदृष्टीने चांगलीच उंची गाठली. पंडितजी, युवराजांनी यासाठी संगीत, कला आणि काव्य या सगळ्यांचा सखोल अभ्यास केलाय. तसंच त्यांनी आबासाहेबांना भावी राजाची पात्रता पटवून दिली आहे, हे तर आपण जाणताच. होय राणीसाहेब, युवराज खऱ्या अर्थाने शिवकुलभूषण आहे. युवराज शिवकुलभूषण. पंडितजी, राणी सरकार, युवराजांची एवढी प्रशंसा योग्य नाही. हे कार्य चाकरांनी करायचे असते. आपण तर आमचे टीकाकार असायला हवे. युवराज, त्यासाठी खुद अनाजी पंत, मोरो पंत आणि इतर प्रधान आहेत ना, तिथे आमची काय जरूर. हो, हे मात्र हे तर आम्ही विसरलोच. सोयरा आई साहेबांनी बालराजांकडे आमच्या विरुद्ध कागाळ्या करून ते आपले कार्य प्रामाणिकपणे पार पाडले. पण आम्हीही त्यांच्या प्रत्येक चालीवर मात करीत असतो. शिवाय त्यांचे भ्रष्टाचार आम्ही शोधून काढले, त्यांच्या मनमानीवर लगाम घातली. तेही बिचारे चिडलेले असतात. युवराज, म्हणूनच आपण अधिक सावधगिरीने वागले पाहिजे. आपल्या नजरबंदांचे, हेरांचे, जासुदांचे सामर्थ्य वाढविले पाहिजे. सुब्याचा कारभार अधिक प्रभावी झाला पाहिजे. पंडितजींचा सल्ला अगदी योग्य आहे युवराज. आता उसंत नको. पंडितजी, आम्ही तिची काळजी, आपण निश्चिंत असाल. ठीक आहे युवराज, आम्हाला आज्ञा द्या. कारस्थानी प्रधानांनी आबासाहेबांच्या मनात आमच्याविषयी अनेक गैरसमज निर्माण करून आमच्या भेटीचे सारेच मार्ग बंद करण्याचा घाट घातला. आमची चारही बाजूनी कोंडी करून ठेवली. आमच्यावर सूड उगवण्यात त्यांनी काही एक कसूर ठेवला. आम्ही एकटे पडत चाललो येसू. म्हणूनच आम्हाला मासाहेबांची याद आली. म्हणूनच आम्ही आबासाहेबांच्या भेटीसाठी असूसलेल्या. म्हणूनच आम्ही अस्वस्थ.